साधारण 2-3 महिने झाले असतील आम्ही ग्रीन व्ह्यू अपार्टमेंटमध्ये या पॉश पण शांत परिसरात राहायला आलो होतो। ही इमारत शहराच्या निसर्गरम्य भागात होती। 5 मजली इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावर आमचा नवीन भाड्याचा फ्लॅट होता। फ्लॅटची रचना हवेशीर आणि प्रशस्त होती, त्यामुळे तिथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळायची। मी राहुल, माझी पत्नी प्रिया आणि आमच्या 7 वर्षाची मुलगी रिया असं आमचं छोटं सुखी कुटुंब होतं। मी घरात ऑनलाईन क्लासेस घेत असल्यामुळे माझा जास्तीत जास्त वेळ घरीच जायचा। आमच्या शेजारील एक कुटुंब आधीपासून राहत होतं। सुरुवातीला त्यांच्याशी साधी ओळख झाली। त्या कुटुंबात अमित, त्याची पत्नी स्नेहा आणि त्याची 9 वर्षाची मुलगी पिहू राहत होती। स्नेहा वहिनी अतिशय मनमिळाऊ, हसऱ्या आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या। आमच्या मजल्यावर आमचे 2च फ्लॅट समोरासमोर असल्यामुळे आणि 3रं कोणीच नसल्यामुळे आमची जवळीक लवकर वाढली। स्नेहा वहिनीचा स्वभाव इतका छान होता की त्यांच्या येण्याने घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची। अमित कामाच्या निमित्ताने बहुतेक वेळा शहराबाहेर आणि टूरवर असायचे। पिहू सकाळी शाळेत गेली की स्नेहा वहिनींना घरी खूप एकटं वाटायचं, त्यामुळे त्या सकाळी साधारण 11:30 ते 12च्या सुमारास घरातील सगळी कामे आटपून आमच्या घरी येत असत। माझी पत्नी प्रिया आणि स्नेहा वहिनी यांच्यात खूप कमी वेळात चांगली मैत्री झाली। वहिनी आमच्या घरी आल्या की प्रिया स्वयंपाकात किंवा इतर कामात मदत करायच्या। आम्ही तिघे मिळून तासनतास गप्पा मारायचो। वेळ कसा निघून जायचा हे कोणालाच समजायचं नाही। दुपारी पिहू शाळेतून आली की तीही थेट आमच्याच घरी यायची आणि रियासोबत खेळण्यात गुंग होऊन जायची। ते दोघे मायलेकी रात्री जेवणाच्या वेळीच त्यांच्या घरी जायच्या। हळूहळू आमचं नातं एका कुटुंबासारखं झालं। आम्ही एकमेकांचे सुखदुःख शेअर करू लागलो। आमच्यात इतकी ओढ निर्माण झाली होती की कधी आम्ही बाहेर हॉटेलवर जेवायला जाणार असलो तर स्नेहा वहिनी आणि पिहूला घेतल्याशिवाय आम्हाला अपूर्ण वाटायचं। आम्ही घरी नसले की त्याही आमच्यासोबत घेऊनच बाहेर पडायच्या। अनेकदा अमित कामाच्या व्यस्ततेमुळे आमच्यासोबत येऊ शकत नसत, ज्यामुळे स्नेहा वहिनी थोड्या नाराज असायच्या। अशाच एका प्रसंगी गप्पा मारताना त्या मला म्हणाल्या, राहुल भाई, प्रिया खूप नशीबवान आहे, कारण तिला तुमच्यासारखा समजूतदार आणि कुटुंबाला वेळ देणारा नवरा मिळाला आहे। त्यांच्या या बोलण्याने एक प्रकारची प्रशंसा आणि कुठेतरी मनातील एकटेपणाची अपेक्षा दडलेली मला जाणवली। त्यांचे ते शब्द माझ्या मनाला स्पर्श करून गेले। असाच एक दिवस आम्ही संध्याकाळी खाऊ गल्लीत पाणीपुरी खायच्या जाण्याचे ठरवले। स्नेहा वहिनी खूप आनंदाने तयार झाल्या। जेव्हा त्या तयार होऊन आल्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती। आम्ही खूप धमाल केली, मनसोक्त गप्पा मारल्या। त्यांचा तो हसरा चेहरा बघून मला मनापासून आनंद होत होता। 2-3 दिवसांनी प्रियाचा वाढदिवस होता। आम्ही सगळ्यांनी एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाण्याचे ठरवले होते। यावेळेस आम्ही सुद्धा सोबत येणार असल्यामुळे स्नेहा वहिनी खूप उत्सुक होत्या। पण अचानक संध्याकाळी अमितचा फोन आला। काही महत्त्वाच्या ऑफिस मीटिंगमुळे त्याला यायला उशीर होणार होता, त्यामुळे त्यांनी आम्हाला पुढे जाण्यास सांगितले। अमितचा फोन येताच स्नेहा वहिनीच्या चेहऱ्यावरील सगळी चमक गायब झाली आणि तिथे एकदम उदास शांतता पसरली। मी त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी ओळखून काळजीने विचारले, काही अडचण आहे का वहिनी? त्या अत्यंत धीम्या आवाजात म्हणाल्या, ते आज येऊ शकणार नाही। मलाही त्याचं दुःख पाहून वाईट वाटलं। मी म्हणालो, मग आपण हा प्लॅन उद्यावर ठरवूया का? उद्या अमित भाऊ पण फ्री असतील, पण त्यांनी स्वतःला सावरत म्हटले, नाही, आज प्रियाचा वाढदिवस आहे, प्लॅन कॅन्सल नको, आपण जाऊया। आम्ही हॉटेलमध्ये गेलो, तिथे केक कापला, सेलिब्रेशन झालं। पण स्नेहा वहिनीच्या चेहऱ्यावरील ती उदासी पूर्णपणे गेली नव्हती। तेवढ्यात प्रियाला तिच्या माहेरून कोणाचा तरी फोन आला, म्हणून ती थोडी बाजूला जाऊन हसत खेळत बोलू लागली। मुली बाजूला खेळणी खेळत होत्या। टेबलवर मी आणि स्नेहा वहिनी दोघेच होतो। अचानक वहिनीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुम्ही खूप समजूतदार आहात राहुल, तुमचा स्वभाव मला खरंच खूप आवडतो। त्यांच्या या थेट बोलण्याने मी क्षणभर गोंधळलो, पण मीही थोडी हिंमत करून म्हणालो, वहिनी, तुम्ही पण खूप सुंदर आणि मनमिळाऊ आहात। माझी प्रशंसा ऐकून त्या लाजून खाली बघू लागल्या आणि डोळ्यात थोडी आसू आणून म्हणाल्या, पण माझ्या या सुंदरतेचा काय उपयोग? सगळ्यांना फक्त माझं बाह्यरूप दिसतं,
पण माझ्या मनातला एकटेपणा कोणालाच दिसत नाही. माझ्याजवळ हक्काने येणारं माझं असं कोणीच नाही. त्यांचं ते हृदयद्रावक शब्द ऐकून माझं मन व्याकुळ झालं. त्यांच्याबद्दल कमालीची सहानुभूती वाटू लागली. मी भावनांच्या भरात अधीर होऊन म्हणालो, असं नका म्हणू वहिनी, मी आहे ना तुमच्यासाठी. माझ्या या अनपेक्षित वाक्याने त्या थबकल्या. मी काही बोलून गेलो या भीतीने मी लगेच सॉरी म्हणू लागलो. पण माझी अस्वस्थता पाहून त्या मंद हसल्या आणि म्हणाल्या, मी तर मजाकच करत होते. त्यांच्या त्या हसण्याने माझ्या जीवात जीव आला. मी पुन्हा धीर धरून म्हणालो, पण खरंच तुम्ही मला खूप आवडता. आमच्यात एक चोरटी नजरानजर झाली आणि तेवढ्यात प्रिया परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला माहेरून फोन आला की तिच्या आईची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे तिला 3-4 दिवसासाठी गावी जावे लागले. प्रिया गेल्यानंतर मला खूप एकटं वाटू लागलं. त्यातच सकाळी उठल्यापासून माझं डोकं प्रचंड दुखत होतं. मी कसाबसा उठून दूध घेतलं आणि बेडरूममध्ये येऊन पुन्हा आडवा झालो. घराचा मुख्य दरवाजा मी अर्धवट उघडाच ठेवला होता. साधारण 11:30च्या सुमारास नेहा वहिनी नेहमीप्रमाणे प्रियाचं नाव घेत घरात आल्या. पण घरात शांतता पाहून आणि माझा आजारी आवाज ऐकून त्या थेट बेडरूममध्ये आल्या. मला बेडवर झोपलेलं पाहून त्या काळजीने जवळ आल्या आणि माझ्या कपाळाला हात लावून म्हणाल्या, अरे खूप ताप भरलाय का? डोकं दुखतंय का? काही औषधं घेतली की नाही? मी म्हणालो, घरात औषधं सापडली नाही. त्या हळुवार आवाजात म्हणाल्या, मला सांगायचं ना, मी आणून दिली असती. त्यांच्या या आपुलकीने माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या धावत त्यांच्या घरी गेल्या आणि एका हातात गरमागरम पोळी भाजी आणि दुसऱ्या हातात पेन किलर आणि बाम घेऊन आले. त्यांनी मला बळजबरीने 2 घास भरवले आणि औषधं दिली. त्यानंतर त्यांनी बेडवर नीट झोपवले. मी नको म्हणत असतानाही त्यांनी हक्कानं मला झोपायला सांगितले आणि स्वतः माझ्या शेजारी बसून माझ्या डोक्याला हलक्या हाताने बाम लावू लागल्या. त्यांच्या नाजूक बोटाच्या स्पर्शाने माझ्या डोक्याचं दुखणं कुठं पळून गेलं. त्या माझ्या अगदी जवळ बसल्या होत्या. आमच्यात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिले आणि माझ्या मनातील बदललेले भाव त्यांनी ओळखले. आम्ही 2-3 दिवस बाहेर आहेत आणि प्रियाही गावी गेली आहे हे समजल्यावर त्यांच्यातील एकटेपणालाही जणू हक्काचा आधार मिळाला होता. डोकं दाबता दाबता त्यांची बोटे नकळत माझ्या गालावर फिरली. त्या हलक्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक अनोखी शिरशिरी भरली. आता स्वतःला आवरणे मला अशक्य झाले होते. मी पटकन उठून बसलो आणि थेट त्यांना मिठीत घेतलं. त्यांनी सुरुवातीला वरवर विरोध करत म्हटले, अहो राहुल, हे काय करताय? कोणी येईल ना. पण त्यांच्या विरोधात अजिबात तीव्रता नव्हती. मी माझे ओठ त्यांच्या ओठावर ठेवले. क्षणभरात त्यांचा विरोध मावळला आणि त्यांनीही तितक्याच उत्कटतेने साथ दिली. आम्ही दोघेही जगाची सर्व बंधने विसरून एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. मी त्यांना म्हणालो, स्नेहा, मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू माझ्या इतके जवळ येशील. मला तू खूप आवडतेस. त्या माझ्याकडे प्रेमळ नजरेने बघत म्हणाल्या, राहुल, तुम्ही मला बिल्डिंगमध्ये राहायला आलात ना, त्याच दिवसापासून तुम्ही मला आवडायला लागला होता. तुमच्या स्वभावातील गोडवा माझ्या मनाला भावला होता. मी खूप वाट पाहत होते की कधी आपल्याला असा एकत्र वेळ मिळेल. मी काळजीने विचारले, पण अमित भाऊ किंवा पिहू अचानक आले तर? त्यांनी मला धीर देत सांगितले, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अमित रात्री उशिरा येणार आहेत आणि पिहूला यायला अजून वेळ आहे. मी मुख्य दरवाजा आतून व्यवस्थित बंद करूनच आले आहे. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनातली भीती पूर्णपणे निघून गेली. त्या अत्यंत भावनिक होऊन मला म्हणाल्या, आज मला भरभरून प्रेम द्या राहुल. मला माझ्या आयुष्यातील जे सुख हवं आहे ते आजपर्यंत मिळालं नाही. मी खूप दिवसापासून या प्रेमासाठी आसुसलेली आहे. त्यांच्या या त्या शब्दांनी माझं मन सहानुभूतीने आणि प्रेमाने भरून आलं. मी त्यांना अगदीच घट्ट मिठीत घेतलं. आम्ही दोघेही एका नवीन रोमांचक आणि अनोख्या जगात प्रवासाला निघालो होतो. त्या संपूर्ण दुपारीमध्ये आम्ही एकमेकांमध्ये पूर्णपणे समर्पित केले होते. एका दीर्घ आणि शांत अनुभवानंतर त्या माझ्या कुशीत शांत झोपल्या. सायंकाळी जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा स्नेहाने माझ्यासाठी छान आल्याचा चहा बनवला. आम्ही दोघेही एकत्र बसून चहा घेतला आणि खूप गप्पा मारल्या. प्रिया गावी असेपर्यंत ते 3-4 दिवस आम्ही अत्यंत मजेत आणि एकमेकाच्या प्रेमात घालवले. आमच्यातील हे गुपित फक्त आमच्या दोघांच्या मनात कायम कोरले गेले. त्यानंतर ते
काही दिवस आमच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय दिवस ठरले. प्रिया गावी गेल्यामुळे आणि आम्ही त्यांच्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्ही दोघांनीही कोणत्या बंधनाशिवाय एकमेकांच्या जवळ येण्याची संधी मिळाली होती. त्या पहिल्याच रात्री आम्हा दोघांनाही नीट झोप येत नव्हती. एकाच इमारतीत अगदी समोरासमोर असूनही आमच्यात जे अंतर होतं ते आता पूर्णपणे मिटलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीपेक्षा लवकर उठलो. मनात एक वेगळाच उत्साह होता. साधारण 10च्या सुमारास दारावर हलकीशी बेल वाजली. मी दार उघडले. समोर स्नेहा उभी होती. आज तिने हलक्या गुलाबी रंगाची साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. तिच्या हातात चहाचे 2 कप आणि नाश्ता होता. तिने माझ्याकडे पाहत एक लाजरी स्माईल दिली आणि आत आली. मी दार बंद केले. थेट तिच्याजवळ गेलो. तिच्या हातातील ट्रे टेबलवर ठेवत मी तिला पाठीमागून घट्ट मिठीत घेतले. राहुल, काय हे? कोणीतरी बघेल, आधी चहा घ्या, ती लाटक्या रागाने म्हणाली. आता इथे कोण नाहीये स्नेहा, आणि माझ्यासाठी या चहापेक्षा तुझा सहवास जास्त महत्वाचा आहे, मी तिच्या कानाजवळ हळूच म्हणालो. माझ्या श्वासांचा स्पर्श तिच्या शरीरात एक गोड शिरशिरी आली आणि तिने आपले डोळे बंद केले. आम्ही दोघांनी एकत्र बसून नाश्ता केला. गप्पा मारताना आमच्या नजरा सारख्या एकमेकांना भिडत होत्या. स्नेहाच्या मनात जी अनेक वर्षाची एकटेपणाची पोकळी होती ती आता हळूहळू प्रेमाने भरून निघत होती. ती मला सांगत होती आम्ही तिच्यावर प्रेम करत असेल तरी ते तिला कधीच मानसिक आणि भावनिक वेळ देऊ शकले नव्हते. नेहमी कामाचा व्याप आणि पैशाच्या मागे धावताना ते तिच्या मनातील भावना विसरून गेले होते. दुपार होता होता बाहेरचं हवामानही बदललं. अचानक आभाळ भरून आले आणि थंड वाऱ्याच्या झुळका येऊ लागल्या. निसर्गाचे हे बदललेले रूप आमच्या रोमांटिक वातावरणाला आणखीनच गहिरे करत होते. मी हॉलमधील हलकी लाईट लावली आणि गाण्यांची एक मंद धून लावली. मी स्नेहाचा हात हातात घेतला आणि तिला हळूच उठवले. आम्ही दोघेही त्या मंद संगीतावर एकमेकाच्या मिठीत राहून हलका डान्स करायला सुरुवात केली. तिने तिचे डोके माझ्या छातीवर ठेवले होते आणि मला तिच्या हृदयाचे वाढलेले ठोके स्पष्ट ऐकू येत होते. राहुल, मला भीती वाटते की हे स्वप्न तर नाही ना? प्रिया परत आल्यावर आपण पुन्हा आधीसारखे परके होऊ का? तिने अत्यंत भावनिक होऊन विचारले. मी तिच्या हनवटीला स्पर्श करत तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, स्नेहा, परिस्थिती काहीही असो, माझ्या मनातील तुझ्याबद्दल हे प्रेम आणि आदर कधीच कमी होणार नाही. आपण एकमेकांना जे सुख आणि आधार दिला आहे तो आपल्या दोनच गुपित बनून कायम जिवंत राहील. तेवढ्यात बाहेर जोराचा पाऊस सुरू झाला. खिडकीतून येणारा पाण्याचे तुषार आणि थंड हवा यामुळे स्नेहा थोडी थरारली. मी तिला अलगद उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो. बेडवर तिला निजवून तिच्यावर पांघरून घातले. तिच्या ओल्या केसांच्या बटा तिच्या गालावर रेंगाळत होत्या. मी ती अत्यंत हळुवारपणे त्या बटा बाजूला केल्या आणि तिच्या कपाळावर एक ओला किस केला. माझ्या या प्रेमळ स्पर्शाने तिच्यातील सर्व संकोच गळून पडला. तिने स्वतःहून माझे हात पकडले आणि मला तिच्याकडे ओढले. त्या पावसात निसर्गाच्या साक्षीने आणि 2 जीवाच्या तीव्र ओढीने सर्व मर्यादा ओलांडल्या. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेलो. तिच्या प्रत्येक श्वासात माझ्याबद्दल तृप्तता जाणवत होती. अनेक दिवसांची तिची ही तहान आज शांत होत होती आणि माझ्यासाठी हा अनुभव अत्यंत अलौकिक होता. त्या रात्री आणि पुढच्या 2 दिवसात आम्ही फक्त आणि फक्त एकमेकाचे होऊन जगलो. आम्ही एकत्र स्वयंपाक केला, एकमेकांना भरवले आणि भविष्यातील कोणत्याही चिंतेशिवाय त्या वर्तमानाचा आनंद घेतला. जेव्हा प्रिया परत येण्याचे दिवस जवळ आला तेव्हा आमच्या चेहऱ्यावर थोडी उदासी नक्की होती, पण त्यापेक्षा जास्त आमच्या मनात एकमेकाबद्दल एक अतूट विश्वास आणि समाधानाची भावना होती. आम्ही ठरवले की जगासमोर आम्ही नेहमीप्रमाणेच एक चांगले शेजारी आणि मित्र म्हणून राहू, पण आमच्या मनातील हा अनोखा कोपरा कायम एकमेकासाठी राखीव राहील. प्रिया गावी गेल्यानंतर ते 3-4 दिवस आम्ही एका वेगळ्याच दुनियेत जगलो होतो. पण म्हणतात ना, सुखाचे दिवस खूप लवकर संपतात. प्रिया गावाहून परत आली आणि अमित भाऊ देखील त्यांच्या टूरवरून परतले. आमच्यातील तो अतिशय खाजगी आणि रोमॅन्टिक काळ आता एका गोड आठवणीत बदलला होता. वरवर पाहता सर्व काही पूर्ववत झाले होते. स्नेहा वहिनी आधीसारख्या हसतमुखपणे आमच्या घरी यायच्या, प्रियासोबत गप्पा मारायच्या
आणि माझ्याशी बोलताना त्यांच्या नजरेत तोच जुना आदर असायचा. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता फार भयानक असते. आमच्या या सुखी आणि चोरट्या जगाला लवकरच असा धक्का बसणार होता ज्याची कल्पना आम्ही स्वप्नातही केली नव्हती. प्रिया परत आल्यावर साधारणतः 1 आठवडा झाला असेल. अचानक स्नेहा वहिनीच्या वर्तनात एक कमालीचा बदल जाणवू लागला. त्या आम्हीच्या घरी येणं खूप कमी झालं होतं. आल्या तरी आधीसारखा तो मोकळा सुसंवाद नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक अनामिक भीती आणि तणाव दिसायचा. जेव्हा कधी माझी आणि त्यांची नजरानजर व्हायची तेव्हा त्या नजर चोरून घाईघाईने निघून जायच्या. मला वाटलं कदाचित प्रिया परत आल्यामुळे आणि अमित भाऊ घरी असल्यामुळे त्या संकोच करत असाव्या. पण सस्पेन्स तेव्हा वाढला जेव्हा एका रात्री आमच्या घराच्या बेलवर कुणीतरी जोरात थाप मारली. रात्रीचे साधारण 12:30 झाले होते. मी आणि प्रिया गाढ झोपेत होतो. दारावर धडधड ऐकून आम्ही दोघे दचकून उठलो. मी हॉलमध्ये आलो आणि दरवाजा उघडला. समोर अमित भाऊ उभे होते. त्यांच्या डोळ्यात संताप आणि चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता होती. राहुल, जरा बाहेर ये, मला तुझ्याशी तातडीने बोलायचं आहे. अमित भाऊंचा आवाज कमालीचा गंभीर आणि थंड होता. माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्या मनात भीतीची एक मोठी लाट उसळली. स्नेहाने अमित भाऊंना सगळं सांगून दिलं की काय, या विचाराने माझ्या कपाळावर घाम फुटला. मी कसाबसा स्वतःला सावरत बाहेर आलो. आम्ही गॅलरीच्या कोपऱ्यात गेलो. अमित भाऊंनी खिशातून एक मोबाईल काढला आणि माझ्यासमोर धरला. अमित भाऊच्या मोबाईल स्क्रीनवर एक अनोळखी नंबरवरून आलेला मेसेज होता. त्यात लिहिले होते, अमितजी, तुम्ही कामाच्या निमित्ताने नेहमी बाहेर असता, पण तुमच्या पाठीमागे 3ऱ्या मजल्यावर काय चालतं यावर कधी लक्ष दिलंय का? तुमच्या शेजारच्या राहुल जरा पाळत ठेवा. तुमच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी लवकरच निघेल. तो मेसेज वाचून माझे पाय लटपटू लागले. डोळ्यासमोर अंधारी आली. पण मी कमालीचा संयम राखत म्हणालो, अमित भाऊ, हे काय आहे? कोणीतरी तुमची थट्टा करते. आमचं कुटुंब आणि तुम्ही एका परिवारासारखे राहतो. कोणाला तरी आपल्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करते. अमित भाऊंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, राहुल, मला तुझ्यावर आणि स्नेहावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच हा मेसेज आल्यावर मी थेट तुझ्याशी बोलायला आलो. पण मला काळजी या गोष्टीची आहे की आपल्यावर आणि आपल्या घरावर कोणीतरी 3रीच व्यक्ती लक्ष ठेवून आहे. स्नेहा गेल्या काही दिवसापासून खूप घाबरलेली आहे. तिला कोणीतरी अज्ञात नंबरवरून फोन करून धमकावतंय. अमित भाऊच्या या बोलण्याने मला समजले की मूळ धोका अमित भाऊकडून नव्हता, तर कोण्या एका अज्ञात ब्लॅकमेलरकडून होता, ज्या आमच्यातील 3-4 दिवसाच्या संबंधाची पूर्ण कल्पना होती. अमित भाऊ त्यांच्या बेडरूममध्ये झोपायला गेले, पण माझी रात्रीची झोप पूर्णपणे उडाली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी अमित भाऊ ऑफिसला गेल्यावर आणि प्रिया बाजारात गेल्याची संधी साधून मी स्नेहा वहिनीच्या घरी गेलो. स्नेहा वहिनीने दार उघडले. मला पाहताच त्या मला आत घेतले आणि धडकन दार बंद केले. त्या थरथरत कापत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राहुल, आपण संपलो. कोणीतरी आपल्याला एकत्र पाहिलंय. त्या दिवशी प्रिया गावी असताना कुणीतरी आपल्यावर पाळत ठेवून होतं. स्नेहा वहिनी रडत म्हणाल्या. त्यांनी मला त्यांचा फोन दाखवला. त्या फोनवर काही फोटो होते. आम्ही दोघे बेडरूममध्ये असताना खिडकीतून अत्यंत हुशारीने काढलेले ते पुसटसे पण स्पष्ट ओळखू येणारेच फोटो होते. सोबत एक ऑडिओ क्लिप होती ज्यामध्ये आमच्यातील संभाषणे काही अंश रेकॉर्ड झाले होते. खाली एक धमकीवजा मेसेज होता, जर 5 लाख रुपये मिळाले नाही तर हे फोटो आणि ऑडिओ क्लिप अमित आणि प्रियाच्या मोबाईलवर थेट पाठवली जाईल. विचार करण्यासाठी फक्त 24 तास आहेत. माझे डोके सुन्न झाले. हे फोटो ज्या अँगलने काढले होते तो अँगल आमच्या बिल्डिंगच्या समोरील विंगमधून किंवा गच्चीवरून शक्य होता. आमच्या इमारतीत फक्त 4 मजले होते आणि गच्चीची किल्ली सोसायटीच्या वॉचमनकडे असायची. स्नेहा, शांत हो. आपण पोलिसात जाऊ शकत नाही, कारण यामुळे आपली गुपितं उघडी पडतील. आपल्याला स्वतःच याचा छडा लावावा लागेल, मी म्हणालो. मी तातडीने बिल्डिंगच्या खाली गेलो आणि वॉचमनची चौकशी सुरू केली. गेल्या आठवड्यात गच्चीची किल्ली कोणी घेतली होती का, मी विचारले. वॉचमनने रजिस्टर तपासले, पण त्यात कोणाचीही नोंद नव्हती. पण त्याने एक महत्त्वाची माहिती दिली. साहब, गेल्या आठवड्यात प्लंबिंग कामासाठी शेजारच्या गल्लीतला एक मुलगा आकाश 2-3 वेळा गच्चीवर गेला होता. त्याच्याकडे गच्चीची अतिरिक्त किल्ली होती.
आकाश हे नाव ऐकताच माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आकाश हा याच परिसरातील एक टवाळ मुलगा होता, जो अनेकदा आमच्या बिल्डिंगच्या अवतीभोवती फिरायचा. आम्हाला 24 तासाची मुदत होती. मी आणि स्नेहाने एक प्लॅन आखला. आम्ही त्या नंबरवर मेसेज केला, आम्ही पैसे देण्यास तयार आहोत. आज रात्री 11 वाजता बिल्डिंगच्या पाठीमागील पडक्या गोदामात पैसे घेऊन येऊ, पण तिथे तुला स्वतः यावं लागेल. रात्रीचे 11 वाजले. मी खोट्या नोटाचे बंडल बॅगेत भरले आणि पडक्या गोदामाच्या दिशेने निघालो. स्नेहा वहिनी त्यांच्या घराच्या गॅलरीतून माझ्यावर लक्ष ठेवून होत्या आणि मी माझ्या खिशात मोबाईलचा व्हॉट्सअप रेकॉर्ड चालू ठेवला होता. गोदामात प्रचंड अंधार होता. थंड वारा सुटला होता आणि जुन्या पत्र्याचा खडखडाट होता. अचानक पाठीमागून पाऊल खुणांचा आवाज आला. आणले का पैसे राहुल सर? एक परिचित आवाज अंधारातून गुंजला. मी टॉर्च चालू केली तर समोर वॉचमॅनचा मुलगा आणि त्याच्यासोबत तोच आकाश उभा होता. त्यांच्या हातात स्नेहा वहिनीचे फोटो असलेला दुसरा एक फोन होता. तुम्ही दोघे? मी आश्चर्याने विचारले. हो, आम्हीच. तुमचे रंगीबिरंगी कारनामे आम्ही गच्चीवरून नीट पाहिले आणि रेकॉर्ड केले. आता गुपचित ती पैशाची बॅग आमच्या हवाली करा, नाहीतर या क्लिकवर तुमचे संसार उद्ध्वस्त होतील. आकाशने कुत्सितपणे हसत म्हणाला. माझ्या मनात प्रचंड राग होता, पण मी डोके शांत ठेवले. मी बॅग पुढे केली. जसा आकाशने बॅग घेण्यासाठी हात पुढे केला तसा मी त्याचा हात पकडला आणि त्याला जोरात धक्का दिला. वॉचमॅनचा मुलगा माझ्या अंगावर धावून आला, पण त्याच वेळी गोदामाचे मुख्य दार जोरात उघडले गेले. समोर अमित भाऊ आणि पोलीस उभे होते. आकाश आणि वॉचमॅनचा मुलगा पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, पण पोलिसांनी त्यांना जागीच पकडले. अमित भाऊंना तिथे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला वाटले की आता सर्व काही संपले. पोलिसांसमोर आमचे फोटो आणि ऑडिओ क्लिप बाहेर येईल, पण अमित भाऊ माझ्याकडे आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, राहुल, काल रात्री तू बाहेर आल्यावर मला तुझ्या चेहऱ्यावरची भीती जाणवली होती आणि आज दुपारी जेव्हा तू स्नेहाच्या घरी गेला होतास तेव्हा स्नेहाने मला रडत रडत फोन करून सांगितले कोणीतरी तिला पैशासाठी ब्लॅकमेल करतंय आणि तिचे काही फेक बनावट फोटो मार्फत करून मला बदनामी करण्याची धमकी देतंय. तिने मला सांगितले की तू तिला मदत करतोयस, म्हणून मी पोलिसांना आधीच कल्पना दिली होती. माझा जीव भांड्यात पडला. स्नेहाने अत्यंत हुशारीने अमित भाऊंना संपूर्ण सत्य न सांगता मॉर्फ फोटोज आणि ब्लॅकमेलिंगची कथा सांगून स्वतःची आणि माझी सुटका केली होती. आकाश आणि त्यांच्या मित्रांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्यांचा फोन जप्त केला, ज्यामध्ये सर्व डेटा अमित भाऊच्या समोर डिलीट करण्यात आला. तो सस्पेन्स आणि थरार संपला होता. जगाच्या पाठीवर आमचे गुपित कायमचे सुरक्षित राहिले होते. पण त्या रात्रीनंतर आम्ही दोघांनीही एक मूक निर्णय घेतला होता, पुन्हा कधीही मर्यादा ओलांडायची नाही. तो काळ आमच्या आयुष्यातील एक सुंदर वादळ होतं, जे येऊन निघून गेलं. त्या भयानक रात्रीच्या थरारानंतर आमच्या आयुष्यात एक वेगळंच वळण मिळालं होतं. वरवर पाहता सगळं काही शांत झालं होतं. पोलीस केस दाबण्यात आली होती. आकाश आणि वॉचमॅनच्या मुलाकडून सर्व पुरावे नष्ट करण्यात आले होते आणि अमित भाऊच्या मनात आमच्याबद्दल कोणतीही शंका नव्हती. पण आमच्या मनात जी खळबळ उडाली होती ती इतक्या सहज शांत होणारी नव्हती. त्या घटनेत आता 2 आठवडे झाले होते. स्नेहा वहिनी आणि माझ्या एक मूक करार झाला होता. पुन्हा कधीही एकमेकाच्या जवळ यायचं नाही, मर्यादा ओलांडायच्या नाही. पण एकाच मजल्यावर समोरासमोर राहत असल्यामुळे एकमेकाला पूर्णपणे टाळणं अशक्य होतं. जेव्हा जेव्हा स्नेहा आमच्या घरी यायची तेव्हा तिच्या आणि माझ्या नजरा चुकायच्या. तिच्या चेहऱ्यावर आधीसारखं ते मनमोळकं हसू नव्हतं. ती प्रियाशी गप्पा मारायची, रियाशी खेळायची, पण माझ्या खोलीकडे तिची नजरही जात नसे. तिच्या या वागण्याने मला समजत होतं की त्या ब्लॅकमेलिंगच्या धक्क्याने ती आतून किती हादरली होती. पण सस्पेन्स अजून संपला नव्हता. एक दिवस दुपारच्या वेळी प्रिया रियाला घेऊन बाजारात गेली होती. मी हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होतो. अचानक आमच्या घराचा दरवाजा हलकेच ढकलला गेला. मी वर पाहिले तर समोर स्नेहा उभी होती. तिच्या हातात एक जुनी डायरी होती आणि तिचा चेहरा अत्यंत पांढरा पडला होता. राहुल, ती चाचरत म्हणाली, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हे अमित किंवा प्रियाला कळता कामा नाही.
मी लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिला आत घेतले. काय झालं स्नेहा? पुन्हा त्या आकाशने काही केलं का? मी काळजीने विचारले. नाही, आकाशला जेलमध्ये आहे, पण तिने ती डायरी माझ्यासमोर ठेवली. हे बघा. मला हे अमितच्या जुन्या कपाटात सापडले. मी डायरी उघडली आणि अमित भाऊची खाजगी डायरी होती. मी तिची पाने चाळू लागलो आणि माझे डोळे विस्फारले. डायरीमध्ये गेल्या 6 महिन्याच्या नोंदी होत्या, पण त्यात काही साध्या नोंदी नव्हती, तर माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवल्याचे होत्या. त्यात लिहिलं होतं, राहुल दररोज सकाळी 10 वाजता ऑनलाईन क्लास सुरू करतो. प्रिया दुपारी 4 वाजता रियाला घेऊन पार्कमध्ये जाते. आज स्नेहा राहुलच्या घरी 11:45ला गेली आणि 1:30ला बाहेर आली. आणि सर्वात धक्कादायक नोंद गेल्या महिन्यातील त्या 3 दिवसांची होती, जेव्हा प्रिया गावी गेली होती. तिथे अमितने लिहिले होते, प्रिया गावी गेली आहे. स्नेहा आज राहुलच्या घरात शिरली. दरवाजा बंद आहे. ते दोघे आत काय करत आहेत हे मला गच्चीवरून स्पष्ट दिसत आहे. मी योग्य वेळेची वाट पाहत आहे. माझे हात थरथरू लागले. याचा अर्थ आकाशने आम्हाला ब्लॅकमेल केले नव्हते. आकाश तर फक्त मोहरा होता. आमच्यावर खरी नजर अमित भाऊंनी ठेवली होती. राहुल, मला समजले की अमित आपल्याबद्दल सगळं आधीपासूनच माहीत होतं. स्नेहा रडत म्हणाली. त्या रात्री पोलीस घेऊन येणं, आकाशला पकडणं, हे सगळं अमितचा एक प्लॅन होता. त्याने आकाशचा वापर करून आपल्याला घाबरवलं, जेणेकरून आपण स्वतःहून दूर जाऊ. पण मग त्याने हे सगळं प्रियाला का नाही सांगितलं? तो इतका शांत कसा राहू शकतो? हा सर्वात मोठा प्रश्न होता. अमित भाऊंनी जर आम्हाला रंगेहात पकडले होते, तर त्यांनी गोंधळ का घातला नाही? त्यांनी संसार का मोडला नाही? या शांततेमागे कोणता मोठा डाव होता? त्याच रात्री अमित भाऊंनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. प्रिया आणि स्नेहा स्वयंपाकघरात होत्या. पिहू आणि रिया बेडरूममध्ये खेळत होत्या. अमित भाऊ आणि मी हॉलमध्ये बसलो होतो. अमित भाऊंनी 2 ग्लासमध्ये ड्रिंक ओतले आणि 1 ग्लास माझ्याकडे सरकवला. त्यांच्या चेहऱ्यावर अत्यंत शांत आणि रहस्यमय हसू होतं. तेच हसू जे मी गोदामात पाहिलं होतं. काय राहुल, ऑनलाईन क्लासेस कसे चाललेत? काही नवीन कथा लिहितोस की नाही? अमित भाऊंनी विचारले. त्यांचा आवाज नेहमीसारखा सामान्य होता, पण त्यांच्या शब्दात एक सुप्त धार होती. मी कसाबसा घोट घेतला आणि म्हणालो, हो अमित भाऊ, चालू आहे सगळं व्यवस्थित. अमित भाऊ माझ्या जवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाले, राहुल, माणसाने कथा लिहिताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कथेचा शेवट नेहमी लेखकाच्या हातात असतो, पात्रांच्या हातात नाही. जेव्हा पात्रांना वाटतं की ते खूप हुशार आहेत आणि लेखक झोपलाय, तेव्हाच लेखक कथेला असा ट्विस्ट देतो की पात्रांचे पाय जमिनीवरच राहत नाही. त्यांच्या या वाक्याने माझ्या शरीरात रक्ताचे पाणी झाले. त्यांनी काही माहिती आहे हे मला आता 100% स्पष्ट झाले होते. ते मला थेट धमकावत नव्हते, तर ते माझ्या मनाशी एका सायकोलॉजिकल गेम खेळत होते. अमित भाऊ, मी काहीतरी बोलणार तितक्यात त्यांनी मला थांबवले. राहुल, शेजारी कसे असावेत? तुझ्या आणि प्रियासारखे सुसंस्कृत आणि समजूतदार. मला बिझनेसच्या निमित्ताने खूप बाहेर राहावं लागतं. माझ्या पाठीमागे स्नेहा एकटी असते, पण मला आनंद आहे की तिच्या एकटेपणात तिला सांभाळायला तुझ्यासारखा समजूतदार मित्र आहे. जोपर्यंत हे शेजारपण आणि मैत्री मर्यादित आहे, तोपर्यंत याच बिल्डिंगमध्ये सगळं शांत राहील. ज्या दिवशी मर्यादा तुटेल, त्या दिवशी केवळ ही बिल्डिंग नाही, तर तुमचे संसारही पत्त्या बंगल्यासारखे कोसळतील. समजला ना माझा सस्पेन्स? अमित भाऊंनी त्यांचा ग्लास माझ्या ग्लासची चिअर्स केला आणि हसत निघून गेले. त्या रात्री मला समजले की खरे वादळ हे आकाश किंवा पोलीस नव्हते, तर स्वतः अमित भाऊ होते. त्यांनी त्यांच्या हुशारीने आणि शांततेने आमच्यावर असा लगाम लावला होता की आम्ही भविष्यात कधीही एकमेकाकडे सरळ नजरेने पाहू शकणार नव्हतो. त्यांनी स्नेहाचा एकटेपणा आणि माझी चूक या दोघांनाही आपल्या मुठीत पकडले होते. त्यांनी प्रियाला काही न सांगून आमचा संसारही वाचवला होता आणि आम्हाला आयुष्यभराची एक अशी शिक्षा दिली होती ज्याचे चटके आम्ही रोज अनुभवणार होतो. मी आणि स्नेहा आता पुन्हा कधीही त्या जुन्या दिवसात जाऊ शकलो नाही.
आमच्यातील तो रोमॅन्टिक काळ संपला होता आणि त्याची जागा आता एका अनामिक भीतीने घेतली होती. आम्ही एकाच मजल्यावर राहत होतो, एकमेकांना रोज पाहत होतो, पण आमच्यात आता मैलोनमैल अंतर निर्माण झाले होते. ते गुपित आता केवळ आमचे राहिले नव्हते, तर त्यावर अमित भाऊंची कायम पाळत होती. अमित भाऊंनी दिलेल्या त्या मानसिक धक्क्याने आणि इशाऱ्याने आमच्यातील भीती पराकोटीला पोचली होती. काही दिवस मी आणि स्नेहा एकमेकांपासून पूर्णपणे दूर राहिलो, पण एकाच मजल्यावर समोरासमोर राहताना भावनांना आणि ओढीला पूर्णपणे कुलूप ठोकणे सोपे नव्हते. अमित भाऊंनी टाकलेला तो धाक सुरुवातीला आम्हाला रोखण्यात यशस्वी ठरला खरा, पण मानवी मन आणि वासना अशा गोष्टी आहेत की ज्या जितकं दाबाल तितक्या अधिक तीव्रतेने वर येतात. आमच्या या नात्याला आता नवीन, अधिक तीव्र आणि थरारक रोमांस अध्याय सुरू होणार होता. त्या घटनेला महिनाभर उलटून गेला होता. अमित भाऊ पुन्हा एकदा त्यांच्या मोठ्या बिझनेस ट्रिपसाठी 2 आठवड्यांसाठी परदेशात गेले होते. प्रिया देखील तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी 2 दिवसासाठी रियाला घेऊन शेजारच्या शहरात गेली होती. पुन्हा एकदा तीच जुनी पार्श्वभूमी तयार झाली होती, पण यावेळेस आमच्या मनात केवळ ओढ नव्हती, तर अमित भाऊच्या आव्हानांना मोडून काढण्याची एक छुपी जिद्द आणि बंडखोरी होती. दुपारची वेळ होती. मी घरात एकटाच होतो. अचानक दारावर अत्यंत हलकी, कोणालाही ऐकू न जाणारी अशी थाप पडली. मी समजलो की ती स्नेहा आहे. मी धावत जाऊन दार उघडले. स्नेहा आत आली, पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. उलट तिच्या डोळ्यात एक वेगळीच धुंदी आणि मोहकता होती. तिने गडद काळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली होती, ज्यामध्ये तिचे गोरे रूप अत्यंत आकर्षक दिसत होते. स्नेहा, तू अमित भाऊंनी काही म्हटलं होतं ना, आठवतं का? मी तिला सावध करण्याचा प्रयत्न केला. तिने थेट पुढे येत तिच्या नाजूक हातांनी माझे ओठ बंद केले. राहुल, मला आत्ता कशाची पर्वा नाही. भीती वाटून वाटून मी थकले आहे. अमितने मला फक्त पिंजऱ्यात ठेवलंय. मला तो हक्काचा वेळ कधीच देऊ शकला नाही आणि आता तो आपल्यावर पाळत ठेवतोय. ठेवू दे त्याला पाळत. आज मला फक्त तुझ्या मिठीत हरवायचं आहे. तिचा आवाज कमालीचा उत्तेजित आणि अधीर होता. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील भीती एका झटक्यात विरघळून टाकली. मी घराचे मुख्य दरवाजा केवळ बंद केले नाही, तर त्याला आतून दुहेरी कुलूप लावले. खिडक्यांचे पडदे पूर्णपणे ओढून घेतले, जेणेकरून बाहेरून कोणी गच्चीवरून कोणीही आत पाहू शकणार नाही. संपूर्ण घरात एक हलका रोमॅन्टिक अंधार पसरला. मी स्नेहाच्या जवळ गेलो. तिच्या काळ्या साडीच्या बॅकलेस तिची गोरी पाठ चमकत होती. मी माझे हात हळूच तिच्या कमरेजवळ नेले. माझ्या हाताच्या स्पर्शाने ती शहारली. राहुल, तिने हळूच सुस्कारा सोडला. मी तिला माझ्याकडे ओढले आणि पाठीमागून तिचे केस एका बाजूला सारून मानेवर माझे ओठ टिकवले. तिच्या शरीरातून एक सुगंधी अत्तर दरवळत होते, ज्याने माझे भान पूर्णपणे हरपले. स्नेहा मागे वळून माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि माझ्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यातील ती ओढ आणि वासनेची आग मला पुरती घायाळ करत गेली. आम्ही हॉलमधील सोफ्यावर जाऊन बसलो. स्नेहा माझ्या मांडीवर येऊन बसली आणि तिने दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले. आमचे ओठ एकमेकाच्या अगदी जवळ आले होते. आमच्यात उष्ण श्वासांची देवाणघेवाण सुरू झाली होती आणि पुढच्या क्षणी आम्ही अत्यंत तीव्रतेने एकमेकांना किस करू लागलो होतो. हा किस आधीच्या वेळेपेक्षा खूप वेगळा होता. यात एक प्रकारची भूक, बंडखोरी आणि एकमेकांना पूर्णपणे जिंकून घेण्याची भावना होती. दुपार सरली आणि रात्र झाली, तरी स्नेहा तिच्या घरी गेली नाही. तिने पिहूला तिच्या मावशीकडे आधीच पाठवले होते, त्यामुळे आजची संपूर्ण रात फक्त आमची होती. आम्ही बेडरूममध्ये गेलो. बेडच्या बाजूला एक मंद वात असलेली मेणबत्ती आम्ही लावली होती. त्या प्रकाशात स्नेहाचे रूप एखाद्या अप्सरेसारखे भासत होते. मी हळूहळू साडीचा पद खांद्यावरून खाली सरकवला. तिने कोणताही विरोध केला नाही. उलट तिने स्वतःहून मला साथ दिली. त्या रात्री निसर्गानेही आम्हाला पूर्ण साथ दिली. बाहेर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट होता, पण आज बेडरूममध्ये 2 जीवांच्या भावनांच्या उत्कटतेला महापूर आला होता. आम्ही सर्व नियम, सर्व भीती आणि अमित भाऊंचा तो इशारा धुडावून लावला होता.
तिच्या प्रत्येक स्पर्शात तिची ऊब आणि ती अतृप्तता माझ्या शरीरात एक नवीनच चैतन्य निर्माण करत होती. तिच्या प्रत्येक स्पर्श, तिची ती ऊब आणि ती अतृप्तता माझ्या शरीरात एक नवीनच चैतन्य निर्माण करत होती. आम्ही एका अत्यंत रोमॅन्टिक आणि तितक्याच उत्कट प्रवासाचा अंतिम टोकावर पोहोचलो, जिथे फक्त आम्ही दोघे आणि आमचे प्रेम होते. सर्व बंधने गळून पडली होती आणि आम्ही दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेलो होतो. पहाटेच्या सुमारास जेव्हा पाऊस थांबला, तेव्हा स्नेहा माझ्या कुशीत शांत झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान आणि तृप्तता दिसत होती. मी तिच्या कपाळावर हलकेच किस केले, ज्याने तिला जाग आली. ती माझ्याकडे बघून मंद हसली. राहुल, आज मला खरं जगल्यासारखं वाटतंय. अमितला वाटलं की तो आपल्यावर घाबरून दूर करेल, पण त्याने आपल्याला अजून जवळ आणलंय. मी तिचा हात हातात घेतला. हो स्नेहा, पण आता आपल्याला आधीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागेल. आपण जगासमोर नेहमीसारखे राहू, पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आपल्या हक्काचे जग असे सुंदर बनवू. अशा प्रकारे अमित भाऊच्या इशाऱ्याने जे नाते संपवायचा प्रयत्न केला होता, त्याच नात्याने आता एक अधिक मजबूत, रोमॅन्टिक आणि गुप्त रूप धारण केले होते. आम्ही आता केवळ प्रेमी नव्हतो, तर एकाच छताखाली राहणारे दोन छुपे साथीदार होतो. मित्रांनो, कथेचा हा रोमॅन्टिक आणि उत्कट भाग तुम्हाला कसा वाटला? या नात्याला पुढे काय वळण मिळेल असे तुम्हाला वाटते? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रंजक भागात. धन्यवाद.